सर्वात प्रथम एक वाटी मी घेतलेली आहे आणि जे काय माझ्याकडे क्लिन्झिंग मिल्क आहे, भरपूर दिवस झाले हेच वापरते, तर ते ऑरेंजचं आहे आणि उन्हाळ्यासाठी बेस्ट आहे म्हणून ते वापरलेलं आहे. आणि माझ्याकडे हे एव्हरेजचं स्क्रब आहे, ते सुद्धा अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्येच मी घेणार आहे, कारण एकटीसाठीच वापरायचं आहे म्हटलं थोडंसंच घेणार. आणि गुढीपाडव्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे, अगदी कमी वेळेमध्ये होतं. तर इथे मी थोडं अर्धा चमचा बेसन घरचं घेतलेलं आहे आणि चिमूटभर हळदसुद्धा घेतलेली आहे. आणि थोडंसं माझं घरचं दही होतं, ते अर्धा चमचा त्यामध्ये घालणार. आणि थोडे 2-3 थेंब साधे पाण्याचे थेंब टाकलेले आहे. तुमच्याकडे गुलाबजल असेल तर घालू आणि माझ्याकडे गुलाबजलचं आहे बाटली, पण ओपन करायची असल्यामुळे तशीच ठेवली, मी पाणीच वापरलं आता तरी. तर छान असं मी चेहऱ्याला मिक्स करून पहिल्यांदा व्यवस्थित ते सगळे जे काय जिन्नस होते ते एकत्र केले, व्यवस्थित इन्ग्रेडियंट्स जे काय असेल ते, आणि व्यवस्थित मिक्स केल्यानंतरच चेहऱ्याला अप्लाय करायला स्टार्ट केलेलं आहे मी. आणि गोल 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 असं सर्क्युलर मोशन गालावरती, हनुवटीवरती, नाकावरती आणि कपाळावरती असं स्ट्रोक देत देत घेत होते मी. कारण आपलं जसं कपाळ असतं, कपाळ काळं जास्त पडतं, त्यामुळे कपाळावर जास्त थोडंसं प्रेस करून घासावं लागतं गोल गोल सर्क्युलर मोशनमध्ये. गालावरती काय घासायला लागत नाही आणि स्किनला जास्त दाब पण द्यायचं नाही आणि दाबून दाबून काय घासायचं पण नाही आहे. त्यामुळे हळूहळू हळू घासत होते. असं स्क्रीनवरती असं दिसायला लागले व्हिडिओमध्ये, मी फास्ट करायला लागले किंवा दाबून प्रेस करून करायले, तसं नाही करत मी, हळूहळूच करायले. पण व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड घेतल्यामुळे ते दाबून दाबून करायले असं वाटायले. नाकाच्या ज्या बेचक्यामध्ये किंवा आपल्या जॉलाईन्स तिथे थोडं जास्त घासून घेणार आणि कपाळाला म्हणजे हलकं हलकं असं घासून घेणार सर्क्युलर मोशनमध्ये. आणि गुढीपाडव्याच्या वेळेला कसं अगोदर 4 दिवस आपण भरपूर तयारी करत असतो आणि इतका वेळ नसतो पार्लरमध्ये जायला सुद्धा, कारण धुणं किंवा मोठं धुणं असतं आणि झाडून वगैरे काढायचं असतं, त्यामुळे इतका वेळ नसतो. त्यामुळे मी घरातच असं 1 स्टेपमध्ये क्लीनअप करते होममेड घरच्या साहित्यामध्ये, आणि होऊन जातं. एक 15 ते 20 मिनटं असंच मी चेहऱ्याला ठेवून देणार, कारण यामध्ये क्लिन्झिंग असल्यामुळे क्लिनिंग पण होतं आपल्या चेहऱ्याचं, स्क्रब पण होतं आणि पॅक पण होतो. अशा एकच स्टेपमध्ये सगळं झालेलं आहे. छान अशी 15 मिनटं बसून झालेली आहेत आणि चेहरा गार पाण्याने धुवून काढला. सिंपल साध्या पाण्याने, कुठलंही साबण किंवा फेसवॉश वापरायचं नाही, फक्त गार पाण्याने धुतलेलं आहे मी. आणि की हात लावताना स्मूथ त्वचा बघून त्वचा मला थँक्यू म्हणाले असं वाटत होतं. तर छान स्मूथ असं वाटतंय चेहरा आणि तुकतुकीत त्वचा हात लावू वाटायला लागलाय सारखा गालाला माझा. छान असा गुढीपाडव्यासाठी 1 स्टेप क्लीनअप झालेला आहे आणि मेकअप केल्यानंतरचा लुक पाहू शकताय, खूप सुंदर.